क्या करता बताइए। गावरान मेवा. हॅलो स्वागत तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आज मी वेगळ्या ठिकाणी आले. मी काल रात्रीच माण्यामध्ये आले. आईला सुट्टी लागलेली आहे, तर त्यासाठी आम्ही इकडे माझ्या सासरी आलेले. माण्यामध्ये माझ्या सासरी इकडे आली आम्ही. आणि आता नाश्ता बनवते इकडे. पोहे बनवते. सकाळचे 8 वाजले. आणि त्यांना एक मुलगी आहे छोटीशी, कुर्डवाडीला असतात. त्यांना पण बोलून घेतलं मग मी आले म्हणून. आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे, तर तेच तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. ही परी, ही छोटीशी परी, हिचं ब्रश चालू आहे ना परी. आणि हे माझे दीर आहेत, हे पण कुर्डवाडीला असतात. आणि ही परी आहे. काय काय आवडलंय अंशू? काय त्या आईस्क्रीम? अरे बाबा जे बाबा, एवढा बाजार करून आलेत मामा. मामांनी पहिल्यांदा आणला असेल ना असा बाजार. का आणता तुम्ही आता? गावरान मेवा, सगळी गावाकडची भाजी आहे. ही आळूची पान आहेत मस्त. गवार आता बनवायचे आम्हाला ते. हे गवार. आणि आत्ताच मामा बाहेरून घेऊन आलेत फळं सगळी. आंबाड्याची भाजी बनवते मी इथं. तर ही आंबाड्याची भाजी आधी शिजवून घेतलेली आहे, स्वच्छ निवडून, नंतर धुवून घेतलेली आहे. त्यासाठी मी इथं मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथं कढईत थोडंसं तेल टाकले. आता हे टाकून घेते मी. साधी सोपी रेसिपी आंबाड्याच्या भाजीची, पण खूप छान लागते, मस्त लागते एकदम. इथे मी वड्या तळते. मी वड्याची तुम्हाला झटपट रेसिपी दाखवते, न वाफवता वड्या कशा बनवायच्या ते दाखवते. तर याच्यामध्ये मी काय करून घेतलंय, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा अद्रकचा तुकडा, मीठ, हळद आणि जिरे हे मिक्सरमध्ये वाटून घेतलंय. आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे, थोडंसं पाणी मिक्स करून. आळूची पानं धुवून घेतली स्वच्छ. आणि ते तेल पण लगेचच कढईमध्ये तापायला ठेवलेलं आहे. इथलं तेल थोडंसं लालसर दिसतंय, कारण त्याच्यामध्ये मी काल चिकन लॉलीपॉप केलं होतं. तर त्याच तेलात मी तळते आता पुन्हा. आणि आता हे असं रोल बनवायचं आहे. आता
हे असं पूर्ण रोल केल्यानंतर हे असं मधून चिरून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर अजून छोटे छोटे पण करू शकता तुम्ही, पण मी असं 2-2 वाला करते आणि मग हे डायरेक्ट तळायचं. त्याच्यात तेल तापलेलं आहे, सोडते. अशा प्रकारे करून मी असं सोडलं तेलामध्ये भाजून घ्यायचं छान. सगळीकडचे उडवू शकताय. आता हे काढून घ्यायचे आपण. मस्त तळून झालेलं आहे. पद्धत आहे सासूबाईंची गवार तोडण्याची. अशी फास्ट होती ती, जरा सुकली ती तुटत नाहीये, त्यामुळे असं अशी टॅक्ट वापरले त्यांनी. तर आजचा मेनू उसळ, चपाती, आंब्याचा रस, आमरस, आळूची वडी आणि आंबड्याची भाजी. तर या जेवायला. पाच वाजताचा फलाहार चालू आहे. फलाहार विथ न्यूज. तर हे आहे माडेश्वरी मंदिर. तर हे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील माडा हे गावामध्ये हे मंदिर आहे आणि माडा हे तालुका आहे. तर हे आमच्या घराच्या पासून थोड्याच अंतरावरती आहे हे मंदिर. खूप मस्त असं मोठं प्रशस्त असं हे मंदिर आहे आणि छान आहे खूप. सो आम्ही तिकडेच आलेलो आहे मुलांना घेऊन. इकडे माडेश्वरी मंदिरात आलो आम्ही आणि बऱ्याच दिवसातून मी आज साडी घातलेली आहे, तुम्ही बघू शकताय. कसं दगडामध्ये असं कोरलेलं होतं पहिल्या काळात. हा का? इथून पण एक एंट्री आहे गेटची आतमध्ये यायला. त्या साईडनं पण एक, मागच्या साईडनं पण तशीच एंट्री आहे. सह्याद्री फर्निचर मॉल. तर इथे थोडंसं काम आहे आमचं, सो तिथेच जात आहे. छोटासा हां. तर हे चौघजण आता घरी निघालेले आहेत बाईकमधून आणि मला आणि आत्तूला थोडंसं आणखीन एका ठिकाणी जाऊन एक काम आहे, सो ते काम करून आम्ही घरी जाणार आहे. आणि एक नंतर आम्हाला थोडंसं सामानही घ्यायचं आहे, सो ते सामान घेऊन नंतर आम्ही दोघी ॲटोने जाणार आहे. मिक्स
टोमॅटो सॉस दुसरा कुठला घेऊ का मग? पालकचा घेऊ. इथं आम्ही भेळची तयारी करतोय. मस्तपैकी येताना आता मंदिरातून येताना चुरमुरे फरसाण वगैरे घेऊन आलेले तर कांदा टोमॅटो वगैरे करून घेतोय आणि बाहेर बसून मस्तपैकी भेळची पार्टी करणार आहे आम्ही. जेवणाला सुट्टी आज आणि मुलांना पिझ्झा मागवलाय त्यामुळे आज काय स्वयंपाकला सुट्टीच आहे. मस्तपैकी आम्ही आता भेळ बनवणार आहे आणि बाहेर अंगणात बसून खाणार आहे. वातावरण पण खूप छान झालेलं आहे. हवा सुटली आहे मस्त. काय मजा येईल. तुम्ही झालं का खायचं? आता पिझ्झा आणणार आहेत आणू काका. हो का? हां या काका येईल. बरी तुला आवडते ना? घे की बरी. पण छान आहे. हा दादा तुम्ही काय म्हणता? अरे 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 पच्चा पिझ्झा. खराब नाही ना झाली? नाही. आणि आमची इकडे भेळ पार्टी आहे. दोन्ही पण पार्ट्या छान असतात. एकदम छान झाली. पालक खाकर आहे आणि ही भेळ. केकचं पॅकिंग सारखं पॅकिंग आहे ना? केकचीच बॉक्स आहेत की पिझ्झा. अरे कसा आहे पिझ्झा? मस्त झाली तो भेळ एकदम एक नंबर. गणेशाला आवडली? मामांना आवडली का? परीला? त्याच गडबड चालली आहे खूप कामाची. तृप्ती आणि यथार्थ आजी ते सगळे यायला लागलेत तर त्यांच्यासाठी मी हे बनवायला लागले. भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आणि आता थोड्या वेळात ते येतीलच. चला या. ती बोलली काय बोलली? काय म्हणली? काय आवाजासारखी बोलत. मस्त कंदी पडत आहे ना काही. तर इथे एक दुकान आहे सप्तशृंगी. इथं बाहेर चाललोय आम्ही जरा मार्केटमध्ये.
तृप्ती आली तिच्यासोबत तिला पण घ्यायचं आहे काहीतरी आणि मला पण घ्यायचं आहे. सो तिकडेच चाललो आहे आम्ही. तो कलर छान आहे. शर्ट घ्यायचे ना. हां बघ हे मस्त आहे का त्याचे. हे बघ ना स्लीव्स कसे आहेत. छान आहे. आता घातलेलं पण असं. तर मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही. बराच वेळ गेला मार्केटमध्ये. बरंचसं काय घ्यायचं होतं आमच्या तिघींना पण. सो ते घेतलं. मग येऊपर्यंत जरासा वेळ झालाच. मग येऊपर्यंत घरी आलो तर काय आत्तूनी सगळं बनवून ठेवलं होतं रेडी. फिश फ्राय, फिश करी वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं. मग आल्यानंतर मस्तपैकी जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी. आणि मग आता तेच बघत बसलो आहे कोणी काय घेतलं, काय कपड्यांची शॉपिंग घेतली, काय घेतलं तेच बघत बसलो होतो. येताना आईस्क्रीम वगैरे पण घेऊन आलो होतो. मग तेच आता आईस्क्रीम खात बसलो होतो निवांत. आणि आता त्याच्यानंतर पुन्हा आमचा प्लॅन चेंज झाला. तर आता आम्ही सगळेच निघालो आहे तृप्तीसोबत सोलापूरला. ते तृप्ती पेपरमेंट पेपरमेंटचे गोळी कुठले आहेत ग हे. आईस्क्रीम वाट रे सगळ्यांना. काय झालं बरी. अचानक प्लॅन चेंज झाला. आम्ही सगळे सोलापूरला निघालोय. बघू काय भेटलं गिफ्ट. हो तृप्ती जाताना कसं काय एवढा बॅग जाताना कधी कमी बॅग घेऊन येते, जाताना भरून घेऊन जाते. येताना मात्र कमी घेऊन येते बॅग. येताना एवढं सामान नव्हतं, आता जाताना एवढं वाढलं कसं काय बॅगा तपासा. चला बॅगा तपासायचे दोघींनी तुम्ही. माझं पण वाढलंय भैया. हे सुद्धा वाढलंय बघ. तर हा असा जोक मस्त जोक झालेला आहे. आय एम शुअर हे प्रत्येक मुलीसोबत होत असणार आहे. कारण आपण जेव्हा माहेरून येतो तेव्हा आपण आपल्या सोबत आईची प्रेम, आईची माया देखील घेऊन येत असतो. कारण प्रत्येक आईला आपल्या मुलीला काही ना काहीतरी द्यायचंच असतं सासरी जाताना. सो ती आपली बॅग ही डबलच होत असते. सोलापूरला चालले. सोलापूर मार्गे लातूरला जाणार आहे. सोलापूरला हिच्याकडे चाललोय. तर या आमच्या आजी आहेत. सध्या त्यांचं 96 एज आहे आणि तरीही देखील ते एवढ्या ॲक्टिव्ह आहेत. खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहेत. स्वतःची कामं स्वतःच करतात त्या. आणि या वयात देखील त्यांना चष्मा पण नाही लागलेला आणखीन. आणि रोज ते डेली न्यूजपेपर वाचतात विदाऊट चष्मा. रोज त्यांना पेपर वाचायला लागतोच. आणि खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहेत. ते आपल्यापेक्षा जास्तच उलट ॲक्टिव्ह आहेत असं म्हटलं तरी पण चालेल. आणि खूप म्हणजे खूप मायाळू देखील आहेत त्या. म्हणजे असं गेले की कधी पण त्यांची आपण विचारायच्या आधी ते आपल्याला विचारतात की कशा आहात तुम्ही, काय. असं खूप सर्वांची काळजी करणाऱ्या खूप मायाळू आहेत.
तर मुलांनी थोडंसं खाल्लं देखील. आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आता निघालो सोलापूरला. आणि उद्या परत मी लातूरला जाणार आहे सोलापूरमधून. आणि तृप्ती हे सगळे उद्या अकलूजला जाणार आहेत, कारण त्यांची ट्रान्सफर झालेली आहे अकलूजला. सामान वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. ते आता सोलापूरमध्ये जाऊन उद्या सकाळी अकलूजला निघणार आहेत आणि मी लातूरला निघणार आहे. तर हा होता ब्लॉग आजचा. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आणखीन एक रिक्वेस्ट होती, जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल माझ्या चॅनलवरती, सो त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू फॉर वॉचिंग.